रामकृष्ण हरी, मी श्री हरिभक्त परायण माऊली महाराज कुंगळकर, राधे धामणगाव, तालुका शेलू, जिल्हा परभणी. आज आपण या माऊलीच्या पहिल्या रिंगण सोहळ्यामध्ये उपस्थित झालेलो आहोत. तर या माऊलीच्या रिंगणाबद्दल आपण इथं आलेल्या सर्व वयोवृद्ध वारकरी, लहान थोर सर्वांना काय वाटतं अनुभव, त्याची प्रतिक्रिया विचारून घेऊया. रामकृष्ण हरी आजी. रामकृष्ण हरी. तुम्ही गाव कोणतं तुमचं? आमचं गाव धारूळ पसलं आसवलं. आसोल्याहून आलात तुम्ही? हो. कितवी वारी आहे तुमची? ही तिसरी वारी आहे. तिसरी वारी आहे. एकदा वारीला आल्यापासून परत कंटाळा नाही का आला? नाही आला कंटाळा. यावंच वाटतं? हो, येवाच वाटतंय. चालताना पाय वगैरे दुखत नाहीत का? दुखलं तरी माऊलीच्या नावावर चालायचं. वा वा वा, एकदा आजीसाठी जोरदार टाळ्या वाजवा. माऊलीच्या नावावर चालायचं. पण आजी, असं कधी वाटलंय का तुम्हाला वारीला आल्याच्या नंतर असं कधी घरी जायला असं वाटतंय का? नाही वाटत. वाटत नाही. पण आता वारी संपल्याच्या नंतर पंढरपूर सोडा वाटतं का? नाही सोडा वाटत. सोडा वाटत नाही. नाही सोडा वाटत. वा, असा खूप या वारीमध्ये अनुभव आलेला आहे. आता ह्या सुद्धा, तुम्ही कोणतं गाव? आम्ही कोथरूडचे, पुण्याचे. पुण्याचे आहेत का? वा, पुणे तिथे काय उणे, म्हणजे पुण्याच्या असताना सुद्धा तुम्ही वारीमध्ये आलात. आलं ना. तुमची कितवी वारी आहे? ही माझी दुसरी आहे. दुसरी वारी आहे. काय अनुभव आला या वारीबद्दल? आलं की जाऊशीच वाटत नाही. जाऊशी वाटत नाही. मग आता जायचंय का नाही? जा बघू आता. वा, जावा तर लागेल. तुम्हाला? माझी बी दुसरी वारी खूप छान वाटतं. खूप आनंद वाटतो. आनंद असं वाटतं की कधी म्हणजे आपण हे वारी केली ना, एक महिना चार्जिंग फुल, 12 महिने फुल आपण हे चार्जिंग. वा, म्हणजे वारी करणं म्हणजे चार्जिंग. चार्जिंग फुल वा, चार्जिंग. हरिनामाची चार्जिंग. आता या वारी मधून तुम्ही काय घेऊन जाणार घरी जाताना? हरिनामाची गोडी घेऊन जाणार आणि मुलाबाळाला औक्ष मागणार. वा, आणि रस्त्याने जे चालतात ड्रायव्हर वगैरे त्यांच्यासाठी पण आम्ही औक्ष मागणार आणि तुमच्यासाठी शेवाच करणार. पहा, अक्षरशः आजीच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे की आजी ड्रायव्हर साठी खऱ्या अर्थानं, आज ड्रायव्हर लोकांना खूप जण नाव ठेवतात, पण नक्कीच ड्रायव्हर काय करू शकतो. एका ड्रायव्हरच्या जीवावरती हजारो 50 माणसं बसलेले असतात. त्या ड्रायव्हर साठी कळवळा करतात. तुमच्या घरी कोणी ड्रायव्हर आहे का? आहे. बघा, काही जरी झालं तर ड्रायव्हर वरती गलती मानतात, पण आज काही लोक समाज असा बी आहे की समोर चालणाऱ्यांना सुद्धा बघून चाललं पाहिजे. ड्रायव्हरही चुकीचे नसतात. म्हणून आजीनं सर्वांसाठी आयुष्य मागितलेलं आहे. आणि पांडुरंगा चरणी काय प्रार्थना करताल तुम्ही? सगळ्यांना सुख द्या, आनंद द्या. तुम्ही शेतकऱ्यासाठी काय मागणार पांडुरंगाला? आम्ही शेतकऱ्यासाठी पाऊस पाणी मागणार. वा, म्हणजे पांडुरंगाला एकच विनंती की शेतकरी बळीराजा आपला सुखी राहा, सुखी राहावं आणि त्याच्या मालाला योग्य ते भाव भेटावा. वा, रामकृष्ण हरी बाबा. रामकृष्ण हरी. तुमचं गाव कोणतं? आमचं गाव परळी. परळी. हो. नाव काय तुमचं? श्रीराम कातगुंडे. श्रीराम कातगुंडे. वा, ही बघा वारकऱ्याचे लक्षण. बाबाला कॅमेरा पाहता क्षणी बाबानं जशी एक संस्कृत आणि माता माऊली डोक्यावर पदर घेते तसं बाबानं वारकरी टोपी घातलेल्या. एकदा बाबासाठी जोरदार टाळ्या वाजवा. हे खरे वारकऱ्याचे लक्षण आहेत. बाबा, ह्या वारीमध्ये तुम्हाला काय अनुभव आला? काय नाही, चांगलं वाटलं. आनंद वाटला? आनंद वाटला. वा, संसाराची विसर पडला का आता? विसर पडायला. जाऊशी वाटत नाही? हा. वा, बघा, खऱ्या अर्थानं आपल्या या वारीमध्ये असे अनेक वारकरी येतं की ज्यांना पांडुरंगाच्या दरबारात आल्याच्या नंतर एक वेगळा अनुभव आहे. आपण मॅडमला सुद्धा काही प्रश्न विचारू शकतो. मॅडम नाही म्हणतात. हा मॅडम, ऐका, वयोवृद्ध आजी. आजी, तुमचं वय किती? माझं 75. 75. 75. कितवी वारी आहे? दुसरी. दुसरी. नारायणगडाची महिन्यावारी. आणि ही दुसरी. ही दुसरी. वा, आतापर्यंत संसाराच्या व्यापामुळे आजीला नाही येता आलं, नाही येता आलं. पण शेवट का होईना वारीनच वारीच केली. हा, भजन म्हणतात. भजन म्हणतात कवा नाही का नारायणाच्या वाऱ्या चालू. वा, पाय दुखतात का वारीत आले? नाही दुखत. इथं आल्यावर काय अनुभव? अनुभव आहे, पाय तर दुखतच नाही. माऊली. अजिबात नाही. वा, ही ताकद कोण देतं तुम्हाला? माऊली. माऊलीच. माऊली. वा, म्हणजे आपली माय माऊली फक्त माता माऊली. माऊलीच आहे. हो. वा, तुमचं नाव? खंडू माने. हा? खंडू माने. तुमची कितवी वारी आहे? माझी 5वी. असं का? वारीत आल्याच्या नंतर काय शिकायला भेटलं? काय हे माऊलीचा ऐकायला भेटत. पांडुरंगाच्या दरबारात आता गेल्याच्या नंतर कोणती वाईट सवय सोडून देणार तुम्ही? ती वाईट सवय नाही आपल्याला. खरं सांगा. माऊलीच्या नजरेत तर वाचत लपून बसत नाही माऊली. सवयच नाही. खरं का नाही? हा, काय वाईट सवय? हा, सासूबाईचं काहीतरी ऐका
आहे खरं आहे. हा खरंय का? काय सोडणार मग? काही तंबू खायचं सोडू, हा तंबू खायचं सोडू. खरं सोडणार ना? जर तुम्ही आपल्या प्रत्येक वारकऱ्यानं एक जर पण केला आणि आपली वाईट सवय जर एक सोडली तर खऱ्या अर्थानं ही पांडुरंगाची वारी सार्थक झाल्यासारखी होईल बघा. म्हणून एकदा दादासाठी जोरदार टाळ्या वाजवा. असे वेगवेगळे अनुभव आपल्याला या वारीमध्ये बघायला भेटतात, ऐकायला भेटतात. म्हणून आपण असेच प्रत्येक वारकऱ्याचं एक मनोगत ऐकत राहू. भेटूया पुढच्या भागात. रामकृष्ण हरी.